गुड मॉर्निंग गाईज. नेमकी जेफ्री एपिस्टाईन कोण होता हे आपण जाणून घेऊया. जेफ्री एपिस्टाईन नावाचा असा हरामखोर आणि अति नालायक, त्याची नालायकपणाची सीमा पार केलेला असा मूर्ख माणूस जेफ्री एपिस्टाईन नावाचा एक माणूस होता, जो की आयलंडवर लहान मुली घेऊन जायचा आणि त्यांचं शोषण करायचा. त्यानंतर शोषण झाल्यानंतर मोठे जे काही लोक आहेत त्यांनाही तो तिकडे बोलवायचा. त्याच्यानंतर शोषण झाल्यानंतर समजा ते प्रेग्नेंट वगैरे झाले तर ते छोटे छोटे लहान बाळं वगैरे असतात यांना तो मारायचा आणि त्यांना देखील तो खायचा. त्यांचे आतडे असेल, हे असेल, ते असेल, आणि शोषण करायचं, त्यांच्यावर बलात्कार करायचा. हा जेफ्री एपिस्टाईन नावाचा एक मूर्ख माणूस होता. ती फाईल आता उघडायचा काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये बरेच काही लोकांची नावं आली आहेत. बिल गेट्स असेल, त्याच्यानंतर आता अंबानी असेल, अनिल अंबानी असेल, त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प असेल, असे मोठाले लोकांची नावं आली आणि हे तिकडं त्या आयलंडवर जाऊन मौज मजा करायचे आणि शोषण करायचे लहान मुलांचं. आता या अशा हरामखोरांना शिक्षा कशी काय दिली पाहिजे? बरी एपिस्टाईन जेफ्री एपिस्टाईन आता मेला आहे, पण त्याच्याबरोबर जे नावं जोडली गेली जात आहे त्या लोकांचं काय, त्यांची मानसिकता म्हणजे काय म्हणायची असं. म्हणजे अशा लोकांना माणुसकीचा काळेमा फासणारी घटना आहे आणि याचा विचार जर केला तर अक्षरशः अंगावर काटा येईल. आपण या गोष्टींचा विचार केला पाहिजे की विदेशात नेमकी काय चाललं आहे. आपलं विदेशात जायचं स्वप्न असतंय, पण विदेशात या गोष्टी चाललेल्या आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे त्या पैशांचा माज अशा प्रकारे ते जिरवत आहेत. ही एक मानसिकता खपवलेले लोक म्हणता येईल यांना, की ज्यांना कळत नाही की आपण कसलं शोषण करतोय, काय करतोय, ज्यांना दुसऱ्याची माणसाची कळत नाही आपण करतोय काय. त्यामुळे या गोष्टी जेफ्री एपिस्टाईन या फाईलमध्ये आपल्या उघड होणार आहेत आणि त्यामुळे आपण जेव्हा विदेशात जायचं आपण स्वप्न असेल तर बघू शकता आपण हे बाकीच्या देशामध्ये जे काही ओपन रिलेशनशिपमध्ये जगतायत, अमेरिका असेल, इकडं असेल, तिकडं असेल. आता अमेरिकेमध्ये ट्रम्पविषयी निदर्शन चालू आहेत, हे चालू आहेत, ते चालू आहेत. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की आपण विदेशात जायचं स्वप्न असेल तर विदेशात या गोष्टी घडतात. आपण अभिमान बाळगला पाहिजे की आपण छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात जगतोय, जिथे आई बहीण मानतो, भाऊबंदकी जपतो, सगळ्या गोष्टी आपण मानतो. आपली संस्कृती सगळ्यात चांगली आहे, भारतीय संस्कृती सगळ्यात चांगली आहे. विदेशातली संस्कृती जर विचार केला तर अतिशय गलिच्छ आणि घाणेरडं वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसेल. त्यामुळे जेफ्री एपिस्टाईनचा आपण निषेध करूया आणि या गोष्टीकडं आपण दुर्लक्ष करूया, कारण आपला भारत देश असा नाही आहे. जय हिंद, जय भारत.